केली होती. मला सांगा, आता तुम्ही सुरू केल्यापासून आत्ताचा स्टेटस को आहे तिथपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या टप्प्यावरनं प्रवास केला, म्हणजे करिक्युलमच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे आता आयजीसी म्हणजे केम्ब्रिज इंटरनॅशनल एक्झामिनेशनने रेकग्नाइज केलेली आणि रजिस्टर्ड केलेली शाळा उत्तर महाराष्ट्रातली ती एकमेव आहे. बरोबर. आणि एवढंच नव्हे तर मुंबई स्कॉटिश म्हणजे बॉम्बे स्कॉटिश असं ज्याला दक्षिण मुंबईतले लोक म्हणतात, ती मुंबई स्कॉटिश स्कूलचे जे प्रिन्सिपल होते, प्राचार्य होते, प्रसाद सर 10 वर्ष प्राचार्य होते, ते सुद्धा तुमच्या शाळेकडे आकर्षित होऊन तुमच्या शाळेत गेले. यासारख्या गोष्टी घडण्या, मी डून स्कूल पासून ते केरळपर्यंत अनेक शाळा बघितल्या, पण अशी शाळा बघितली नाही हे मी व्यक्तिशः अत्यंत नम्रपणे आणि निश्चितपणे मान्य करतो. मुद्दा असा आहे रतन की या प्रकारच्या शाळेकडे बघताना सीबीएसई आहे, आयसीएसई आहे, एसएससी आहे, हे सर्व बाजूला ठेवून आयजीसीएसई जो केम्ब्रिज इंटरनॅशनल एक्झामिनेशनचा जो पॅटर्न आहे तो स्वीकारण्याचं तुमचं नेमकं काय कारण? बेसिकली काय होतं का, आपली जी जुनी शाळा होती ती स्टेट बोर्ड होती पूर्वी. ती स्टेट बोर्ड पासून आम्ही आयसीएसईला शिफ्ट झालो. आता आपण थोडं मागे जाऊ. आपल्याला फ्रीडम साधारण 1947ला मिळालं. 1947ला जर आपण आपल्या आजी आजोबांना विचारलं तर पूर्वीचे एक्झाम्सला केम्ब्रिज एक्झाम्स म्हणायचे. हा बेसिकली करिक्युलम पूर्ण इंग्लंडवरनं इथं आलेला होता, ब्रिटिशर्सचा होता. तर ब्रिटिशर्सनी हा करिक्युलम आपल्याला दिला, ब्रिटिशर्स गेले आणि हा जो केम्ब्रिजचा करिक्युलम होता तो आयसीएसई झाला. आयसीएसई झाल्यानंतर आपल्याला मला वाटतं 2-4 वर्षानंतर कॉन्स्टिट्युएन्सी फॉर्म झाली. त्याच्यानंतर सेंट्रल बोर्ड निघाला म्हणजे सीबीएसई निघाला. आता हा सीबीएसई बेसिकली हा बोर्ड असा होता का ज्याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचा दृष्टिकोन बघितला गेला होता आणि तो नॉर्थमध्ये जास्त फेमस झाला. त्यानंतर प्रत्येक स्टेट्समध्ये एक स्टेट बोर्ड आला, कारण आपल्याकडे रुरल पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे स्टेट बोर्डचं जे करिक्युलम आहे दॅट वॉज व्हेरी सिम्पल अँड दॅट वॉज मोर ओव्हर रोट लर्निंग सॉर्ट ऑफ पाठांतर करा आणि लिहून टाका, वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तर. एक्झॅक्टली राईट. तर त्या याच्यानी करिक्युलम सुरू होते. आता जर माइंड आपलं वर्क करायचं असेल, जास्त करायचं असेल, ऍप्लिकेशन बेस्ड असेल किंवा मेथडॉलॉजी त्याच्यामध्ये पाहिजे, त्याच्यामध्ये एक प्रॅक्टिकल अप्रोच असेल किंवा इट्स लाईक मोर एम्फसाइज ऑन ग्रॅमर, कॉम्पोजिशन या सगळ्या गोष्टींवर आहे, लिटरेचरवर आहे, तर अशा गोष्टींवरती मी थोडं जास्त जोर करून हे आयसीएसई करिक्युलम जुन्या शाळेला शिफ्ट केलं. नवीन शाळा जी आपली इंटरनॅशनल स्कूल आहे, मूळ बेसिकली माझ्याकडे 2 ऑप्शन्स होते. एक तर ऑप्शन होतं का 100% जिनिवा बेस्ड करिक्युलम घ्यायचं, आयबीचं घ्यायचं, ज्याच्यामध्ये MYP PYPचे प्रोग्राम्स होते छोट्या मुलांसाठी म्हणजे प्रायमरी सेकंडरीसाठी, आणि दुसरं होतं केम्ब्रिजचं होतं, डायरेक्ट केम्ब्रिज अफिलिएशन होतं, दॅट इज आयजीसीएसई. तर आयजीसीएसईचं करिक्युलम घेण्याचं कारण एक तर ब्रिटिशर्सनी जो करिक्युलम हा फ्रेम केला होता, हा डिझाईन केला होता, तो आम्हाला पटला. बेसिकली तो अख्खा स्टडी झाला, मी माझ्या टीमनी आणि सगळ्यांनी हा स्टडी केला. हा मला वाटतं मुलांचा ब्रेक नंतर संवाद राजू पोरळेकरांची मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मला एक सांगा की आयजीसीएसई करिक्युलम जो स्वीकारला त्याची बलस्थानं काय आहेत आणि तो शिकताना मुलांना येणाऱ्या समस्या काय आहेत? मुलांना तशी समस्या येणार नाही, कारण जर ते मुलं फर्स्ट पासनं किंवा प्रेप नंतर फर्स्ट पासनं जर त्या प्रेप म्हणजे काय? प्रेप म्हणजे 2.5 वर्षाची म्हणजे नर्सरी, बरोबर. त्याच्यानंतर येते लोअर केजी आणि आपल्या याच्या हायर केजी, त्याला आम्ही एक प्रेप नाव म्हणतो. पण आपल्या देशातच असं आहे की 5 वर्षाच्या अगोदर मुलांना शाळेमध्ये प्लीज टाका, प्लीज ठेवा. 3 तास का झालं होतं, 4 तास ठेवा, 4.5 तास म्हणजे बिचारे काम करतात दोघं त्या हिशोबाने. आणि एन्झायटी फार असते का मुलांनी एकदा नर्सरीत गेले तर ते 12वी पर्यंत तिथे राहतील व्यवस्थितपणे, ती एक एन्झायटी असते. आता आयजीसीएसई मध्ये बेसिकली काय आहे का फर्स्ट पासून 10वी पर्यंत ज्या मुलांनी फर्स्ट पासून सुरुवात केलेली त्यांना 100% अडचण येणार नाही. आणि माझं मत असं आहे का चिल्ड्रन आर लाईक क्ले, त्यांचं जे
फॉर्मेशन आहे त्यांचं बॉडी माइंड आणि सगळं आहे ते एका ओल्या मातीसारखे आहेत. त्यांना जसं तुम्ही फ्रेम करत जाल, जसं तुम्ही टोन करत जाल, जसं तुम्ही आकार देत जाल, घडवत जात. तशा पद्धतीने ते 100% घेतील. पण मध्येच एखादा मुलं आली म्हणजे आता तुमच्याकडे बोर्डिंग आहे हम्म. आणि बोर्डर्स तुमच्याकडे राहतात, बोर्डिंगची वेळ आपण फोटोग्राफ्स दाखवणार बरोबर आहोत. आहे. तर तिथे आले, मध्येच आला एखादा एसएससी बोर्डाचा किंवा दुसऱ्या आयसीएससी बोर्डाचा किंवा सीबीएसई बोर्डाचा मुलगा आला किंवा मुलगी आली, बरोबर आहे. कारण कोएड आहे, मुलं आणि मुली एकत्र शिकतात. राईट. तर त्याला या प्रकारच्या शिक्षण पद्धतीशी जुळवून घेणं शक्य होतं का? हो, होतं. त्याच्या मागे कारण बरेच आहेत. एक तर कारण कसं आहे का, आपला जो फॉर्मॅट आहे स्कूलचा, जो स्ट्रक्चर आहे, ते एका वर्गामध्ये फक्त 20च मुलं आहे. आणि पर्टिक्युलरली आपल्या शाळेमध्ये इंटरनॅशनल स्कूलला फक्त 18 मुलं आहे. आता 18 मुलं आणि 40 मुलांमध्ये हा मोठा फरक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे टीचर्स फुल्ली ट्रेन्ड आहे, ऑनलाईन ट्रेनिंग घेतलेले आहे आणि क्वालिफाईड टीचर्स असल्यामुळे, वेळ असल्यामुळे, इट्स अ डे स्कूल, सकाळपासून संध्याकाळ, तो जो 1 तासाचा स्लॉट ठेवलेला आहे प्रत्येक चाइल्डसाठी. आणि इट्स ऑफकोर्स अ चॅलेंज. असं अशक्य आहे की या मुलाला जमलं नाही आहे करायला. म्हणजे माझ्या तरी आतापर्यंतच्या करिअरमध्ये अजूनपर्यंत असं झालेलं नाही. इट इज डिफिकल्ट, इट इज नॉट इझी. पण मुलांनी जर साथ दिली, आईवडिलांनी जर साथ दिली आणि तेवढाच इंटरेस्ट टीचरनी दिलं, तर मला नाही वाटत का या गोष्टीला जास्तीत जास्त महिना लागतो. कारण एकदा मेथड्स कळाले, एकदा तो करिक्युलम समजून घेतला, तर मग त्याला ऑटोमॅटिक येतं. त्याला काय म्हणजे ही डज नॉट हॅव टू मग द एंटायर थिंग वगैरे असं काही. दुसरा एक मुद्दा असा की केम्ब्रिज इंटरनॅशनल एक्झामिनेशन रजिस्टर्ड अशा शाळेमध्ये शिकल्यावर मुलाला परदेशी शिक्षण घेण्याची सुविधा किती सोपी होते? बरीच सोपी होते. बरीच सोपी होते. कारण बेसिकली तो जो करिक्युलम तो स्टडी करत जातोय, तो मला वाटतं तो बराच पुढचा करिक्युलम स्टडी करतोय. म्हणजे ही इज स्टडिंग समथिंग विच इज अ फाईन ट्यून्ड करिक्युलम विच इज एक्सेप्टेड वर्ल्ड वाईड. म्हणजे इट डज नॉट मीन की आपल्याकडे ते एक्सेप्टेड नाहीये. म्हणजे नाशिकमध्ये सुद्धा हे एक्सेप्टेड आहे. हे नाशिकच्या बाहेर म्हणजे सरकार मान्य आहे म्हणजे एक्सेप्टेड आहे. नाही, एक्सेप्टेड म्हणजे व्हॉट आय एम ट्राईंग टू से, तसं लिगली एक्सेप्टेड आहे, पण इट्स एक्सेप्टेड बाय द वर्ल्ड. किंवा या मुलाला याचं जे वे ऑफ लुकिंग किंवा इंटेलेक्च्युअलनेस किंवा प्रेझेंटेशन हे डेफिनेटली दुसऱ्या करिक्युलम वर्ल्डली डेफिनेटली इट्स मोर दॅन दॅट. पण मला एक सांगा की आयजीसीएससी केलेला मुलगा 11 म्हणजे आपल्या इकडे 10वी ज्याला म्हणतात, बरोबर, त्याला तुम्ही केम्ब्रिजमध्ये आयजीसीएससी असं म्हणता. बरोबर आहे. त्यानंतर 11वी 12वी करायचं असेल तर ती सुविधा तुमच्याकडे आहे? हो, त्याच्यानंतर ओए लेवल्स आहेत. ओए लेवल? ओए लेवल्स आहेत. त्या लेवल्स मधनं तो बाहेर पडतो, म्हणजे 11वी 12वी मधनं बाहेर पडतो. आणि 8वी मध्येच त्यांचं करिअर काउन्सिलिंग होतं. जसं आपल्याकडे पूर्वी कसं होतं, 10वीची परीक्षा आली, झाली, त्याच्यानंतर मार्क आले तर आपल्याला 85% पडले म्हणजे तू सायन्सला जा. आपल्याकडे त्याच्यापेक्षा थोडे कमी पडले म्हणजे तू कॉमर्सला जा. त्याच्यापेक्षा अजून थोडे कमी पडले म्हणजे तू आर्ट्सला जा. या 3 ऑप्शन शिवाय जास्त आहे. त्याच्यावरती जर आले तर तू डॉक्टर हो किंवा त्याच्यावरती इंजिनियर हो वगैरे वगैरे अशा गोष्टी चालायच्या.